परंतु मग आता लोकांनी नेमकं कशा प्रकारे ओळखावं की त्यांना आता ऑर्थोडॉन्टिक्सकडे जाण्याची गरज आहे किंवा ते सगळं करून घेण्याची गरज आहे? हा, बेसिकली मी एक सांगू इच्छिते की ऑर्थोडॉन्टिक्ससाठी एज लिमिट नाहीये. 4 इयर्स पासून तर 50-60 इयर्स पर्यंत सगळेजण ब्रेसेसच्या किंवा ऑर्थोच्या ट्रीटमेंट घेऊ शकतात. जर तुमच्या हिरड्या, दात आणि हाडांची मजबूती व्यवस्थित असेल तर ऑर्थो ट्रीटमेंट ही सहज करता येणे शक्य आहे. ओके, तर ऑर्थोडॉन्टिक्स याची गरज तुम्हाला कशी आहे आणि तुम्ही ती कशी ओळखाल यासाठी मी एक सांगते. जेव्हा बाळ जन्माला येतं त्याच्या तोंडामध्ये दात नसतात. 6 महिन्याचा झाल्यावर पहिला दात येतो. तर साधारणतः 2.5 ते 3 वर्षापर्यंत बाळाच्या तोंडात सगळे दुधाचे दात येत असतात. दुधाचे दात हे 6 वर्षापर्यंत लहान मुलांच्या तोंडामध्ये असतात. 6 वर्षानंतर 13 वर्षापर्यंत दुधाचे दात पडायला सुरुवात होते आणि परमनंट टूथ इरप्ट होता. त्याला मिक्स डेंटिशनचा फेज म्हणतो. आणि 13 वर्षापासून पुढे अडल्ट्समध्ये जेव्हा सगळे दात तोंडामध्ये आलेले असतात तेव्हा तुम्ही कसं ओळखाल की तुम्हाला याची गरज आहे का? तर अशा वेळेला जेव्हा दात खूप वेडेवाकडे असतील त्यावेळेला तुम्हाला गरज असते. दुसरं, दातांमध्ये खूप फटी असतील तेव्हा गरज असते. तिसरं, दातांमध्ये वरच्या आणि खालच्या दातांमध्ये खूप जागा असेल आणि जीभ सारखी तुमची तिथं रेस्ट होत असेल तरीही तुम्हाला ऑर्थो ट्रीटमेंटची गरज पडते.